दरम्यान पनवेलमध्ये शिवसेना सपशेल अपयशी ठरली आहे। या अपयशावरती रायगड जिल्हा संपर्क प्रमुख आदेश बांदेकर यांना काय वाटतंय जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी मिलिंद भागवत यांनी। आदेश, असं काय नेमकं झालं की उद्धव ठाकरेंची सभा झाल्यानंतर खूप मोठं वातावरण होतं आणि कसं वाटलं होतं की शिवसेना 10-15 पर्यंत जाऊ शकते, म्हणजे खासगीत शिवसेनेचे नेते असा आकडा सांगत होते। प्रत्यक्षात काय झालं? नाही, मला असं वाटतं की शिवसेना 65 ठिकाणी लढली, 65 ठिकाणी उमेदवार आले आणि अत्यंत सर्वसामान्य शिवसैनिक या निवडणुकीमध्ये नेटाने लढला, हे सगळ्यात आनंददायी आहे। जर आपण विधानसभेचा विचार केला तर विधानसभेला 17,000 मतदान होतं। आज 65 ठिकाणी जवळजवळ 40 ते 42,000 पर्यंत मतदान झालेलं आहे। त्यामुळे ही सुरुवात आहे असं मी म्हणेन। आणि पनवेल महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये शिवसेना अगदी नेटाने लढली, हेच चांगलं आहे ना, सकारात्मक आहोत। शिवसेनेवर बऱ्याचदा हा आरोप झाला या सगळ्या प्रचाराच्या दरम्यान की शिवसेना भाजप इथे जिंकू नये म्हणून शेकापला अप्रत्यक्षरित्या मदत करत आहे, तर म्हणून शिवसेनेला त्याचा फटका बसला? नाही, मुळात कसं आहे की शिवसेना पक्षप्रमुखांनी एकदा निर्णय घेतला की त्या निर्णयाप्रमाणे सगळे शिवसैनिक कामाला लागतात आणि नेमकं तसंच झालं की इथे जेव्हा ही निवडणूक लढायची असं ठरलं त्यावेळेला 65 ठिकाणी उमेदवारांना एबी फॉर्म देऊन सगळेजण लढले। आणि म्हणून मी असं म्हणेन की ही निवडणूक सगळ्यांसाठीच, म्हणजे आमच्या सगळ्यांसाठीच एक परीक्षा देणारी होती। जिंकलो नसलो तरी सुद्धा मताधिक्य वाढलेले आहे। शेकापने आज असा आरोप केलाय की हा धनशक्तीचा विजय। उद्धव ठाकरेंनी त्यांच्या सभेत असं म्हटलं होतं की आम्हाला वोटिंग मशीन काही मॅनेज करता येत नाही। तुम्हाला या दोन्हीबद्दल काही शंका वाटते? असं काही झालेलं असावं इकडे? मी वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांवरून बघितलं की संध्याकाळी सगळे तिथले उमेदवार हे 5:30 वाजल्यापासून त्या उमेदवारांना आतमध्ये जाऊ देत नव्हते। मग जर जाऊ दिलं असतं तर बरं झालं असतं। उमेदवार 5:30 वाजल्यापासून मतदान प्रक्रिया बंद झाल्यानंतर 2 तास उमेदवारांना सगळ्याच, म्हणजे एकाच पक्षाच्या नाही तर सगळ्याच उमेदवारांना बाहेर का ठेवलं होतं? अशा वेळेला नाहक संशय येतो। अदरवाईज खरं तर तेही जर त्यांनी व्यवस्थित केलं असतं तर त्या महिलांचा, त्या उमेदवारांचा आक्रोश तुमच्यापासून आमच्यापर्यंत पोहोचला नसता। त्याच्यामुळे काही ठिकाणी गडबड झाली असेल असं शक्यता नाकारता येत नाही।